जय भैरवनाथ महाराज की जय. बघा, आज हा कलियुग आहे. कलियुगामध्ये काय पाहिजे? मुलगी काय म्हणते? माझ्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये माझा अधिकार आहे. मुलं काय म्हणतात? माझ्या बापाच्या प्रॉपर्टीत घरात दारात पगारात माझा अधिकार आहे. सून म्हणते आमचा अधिकार आहे. बायको म्हणते अधिकार आहे. बघा, त्याच्या प्रॉपर्टीत तुमचा अधिकार आहे मान्य, पण त्याला सांभाळायचा तुमचा अधिकार नाही. काय? मुलींना आईबापांचा सांभाळ केला पाहिजे आणि मुलांनी सांभाळ केला पाहिजे, सुनांना केला पाहिजे. फक्त ऐकतं पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे पण सांभाळायचं नाही. बघा, साधू संतांनी आतापर्यंत एवढं सांगितलं, आईवडिलांची सेवा करा. रामायणात बघितलं आपण, पुंडलिकांना बघितलं, पण आज आहे ना त्यांना वेळ नाही. आणि मग बाबा सांगून कटाळले. आणि मग आता शासनानं काय करायला पाहिजे? याच्यावरती सक्तीचा कायदा करायला पाहिजे. बहिणीचा जर आईवडिला सांभाळत असेल तर तिनं त्याला पगार द्यायला पाहिजे. मुलांनी जर त्यांना सांभाळलं नाही, त्याची प्रॉपर्टी जी आहे ना, शासनानं, आता मोदी कोण आहे? ज्येष्ठ नागरिक आहे. आणि मोदींना हा कायदा, राष्ट्रपती ज्येष्ठ नागरिक आहे. काय तर मोदींना हा जर कायदा केला ना, सक्तीचा कायदा, कायद्यापुढं कोणीच काय करू शकत नाही. आणि कायदा करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. प्रॉपर्टी पाहिजे, सांभाळायचं नाही. किती किळीस्वानी गोष्ट आहे. काय तर हा जो व्हिडिओ आहे ना, प्रत्येकाने शेअर करा आणि सदस्य व्हा. जय भैरवनाथ महाराज जय.